नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी लेक हाय. वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव नावाच्या एक माणसाशी झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय ना तो काय सर्वसाधारण माणूस नाही, तर लाखो करोडांना ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. आणि अशा वाघाची मी पत्नी होते. काम खडतर होतं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि असं हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. काम खडतर होतं हो थोडं, पण मला मोलाचं होतं. त्या काळात बायकांनी घराबाहेर निघणं म्हणजे महापाप मानलं जायचं. थोडक्यात कसं, चूल आणि मूल. माझं बी असंच होतं. लग्न झालं. आमचे शेठजी प्रचार करायचे शिक्षणाचा आणि ते नेहमी म्हणायचे, सावित्री अगं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मला वाटायचं काय उगाच हे सांगता बाय. आणि मग नंतर एक दिवस फरांड नावाच्या ज्या इंग्रज अधिकारी होत्या ना त्या आल्या. त्या म्हणता, मिस्टर फुले तुम्ही शिक्षणाचा प्रसार करता ना, मग फर्स्ट एज्युकेटेड वुमन विल बी फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल बी एज्युकेटेड. बस झालं सुरू. हे घरी आले आणि म्हणता कसं, सावित्री अगं ये सावित्री, कुठं गेली तू सावित्री, अगं ये सावित्री. मी जरा धावतच आले आणि म्हटले, बोला ना हो. काय ते म्हणता, अगं बस इथं. आणि मी बसली. ते म्हणता, हे घे पाटी आणि हे घे पेन्सिल. मी जरा रागातच बसले. मी म्हटलं, लोकांचे धनी त्यासनी नवीन नवीन कापडं आणून देता, नवीन नवीन दागिना आणून देता, आणि माझा धनी मला काय घेऊन आला, तर पाटी आणि पेन्सिल. म्हणता कसे, सावित्री अगं आपल्याला हा समाज बदलायचा हाय, तुला देशील ना माझी साथ. मी जरा तेव्हा गप्पच बसले. म्हटलं काय उगाच आहे डोक्याला ताप, पाटी पेन्सिल. मग म्हणे, अगं सावित्री लिही की तिथं. मी म्हटलं, लिहिते ना हो, काय ही कटकट उगाच. आणि काय ते शिक्षणाचं, मला काय फायदा होणार त्याचा. तर मला म्हणते कशा, अगं सावित्री तू वाघाची पैलवानाची पत्नी हाय, तुला असं माघार घेऊन कसं चालायचं हा. मी म्हटलं ठीक आहे, तुमच्यासाठी करते मी. ते गेले. समाजात असे लोक होते, धर्म बुडाला म्हणून त्यांनी कल्लेकोई सुरू केली. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसं काय यांचा धर्म बुडतो हो, समजत नाही मला. आणि मग माझ्या अंगावर शेण फेकलं, मी ते बी सहन केलं. माझ्या अंगावर चिखल फेकला, तो बी मी सहन केला. पण आता माझ्या अंताचा पार झाला होता. एक माणूस येऊन म्हणतो कसा मला, अगं ए टवळे कुठं निघालीस हा, तुला तुझी आबरू प्यारी हाय की ते शिक्षण. पण त्याला बी माहित नसल मी बी ज्योतिराव पहिलवानांची पत्नी होते. आणि अशी खणखण त्याच्या कानाखाली वाजवली. आणि म्हणतो कसा, चुकलं माझं. मी म्हटलं, आज आलाय थोबाड फुटलंय, उद्या आला ना तर रक्ताना तुझी ही धरणी भिजवल. आणि मग त्या काळात या शिक्षणाचं महत्व मी तुम्हा सर्वांच्या मनात राहिलं. लेकिन तुम्ही आज ज्या इथं बसलेले हाय ना ते माझ्या पुण्यानं. मी माझं भूषण नाही करत हो, पण तुम्ही मला जरा आपलं मानलं. माझ्या जयंतीला फक्त तुम्ही असं जयंती म्हणून साजरी करून सोडून दिलं तर माझ्या कार्याचा काय उपयोग, सांगा ना हो, काय उपयोग. मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा हाय की तुम्ही लय मोठं व्हावं, लय शिकावं आणि स्वतःच्या आईबापाचं स्वतःचं एक वेगळं नाव करावं. बस एवढीच अपेक्षा आहे. बाकी सगळं तुमच्या हातात आहे पोरींनो. मी तुम्हाला काय बी सांगत नाही. तुम्ही म्हणशाल काय ही सावित्री आली आणि काय डोक्याला ताप देते आम्हाला, नाही का. पण विद्यार्थी मित्रांनो, विद्येविना मती गेली, मती विना नीती, नीती विना गती गेली, गती विना वृत्त खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. धन्यवाद.